जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 10 भाग 9। काही महत्त्वाच्या मूर्तींचा अल्प परिचय। 1. मोहंजोदारो व हरप्पा येथील उत्खननात सापडलेली त्रिशृंगयुक्त पद्मासनस्थ मूर्ती जैन परंपरेचे अधिक अनुकरण करणारी आहे। या मूर्तीच्या आसपास हत्ती, बैल, सिंह, हरिण इत्यादी पशु उत्कीर्ण आहेत। अलीकडील मूर्तीसारखी ही मूर्ती नसली तरी जैन मूर्तिकलेची प्राचीन परंपरा खासच स्पष्ट करणारी आहे। राणी गुंफा येथील तोरणावरील त्रिशृंग आणि या मूर्तीवरील त्रिशृंगाची आकृती सारखीच आहे। त्रिशृंगावर धर्मचक्र देखील अंकित आहे। 2. श्रवणबेळगोळ येथील 57 फूट उंचीची भगवान बाहुबलीची कायोत्सर्ग मूर्ती अत्यंत प्रेक्षणीय आहे। मूर्ती इतकी कलापूर्ण आहे की जगातील सर्व कलाकारांनी तिची मुक्तकंठाने स्तुती केली आहे। विंध्यगिरी टेकडीवर ही विशालकाय सुंदर मूर्ती एकाच दगडाची आहे। मूर्तीला आजूबाजूने कसलाच आधार नाही। मूर्तीवरील शिलालेख मराठी भाषेच्या विकासाच्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। ही मूर्ती म्हैसूर राज्यात हासन जिल्ह्यात आहे। 3. बडवानी येथील पर्वतावर कोरलेली 84 फूट उंचीची विशालकाय मूर्ती देखील प्रेक्षणीय आहे। भगवान ऋषभनाथांची ही मूर्ती एका प्रचंड शिलाखंडावर कोरलेली आहे। मूर्ती कायोत्सर्ग आसनात आहे। 4. शिरपूर जिल्हा अकोला, नेमगिरी जिल्हा परभणी व नवागड जिल्हा परभणी येथील अनुक्रमे भगवान पार्श्वनाथ व भगवान नेमिनाथ या 3 पाषाण मूर्ती अधर आहेत। या तिन्ही मूर्ती पद्मासनस्थ आहेत। मूर्ती खालून आपल्या हाताचा तळवा सहज जाऊ शकतो। नेमगिरी येथील मूर्तीच्या डाव्या पायाखाली सुपारी एवढा पिवळा खडा दिसतो। असे म्हणतात की याच खड्यावर मूर्तीचा भार केंद्रित केला आहे। पाषाणाच्या विशालकाय मूर्ती एका बारीक खड्याच्या आधारावर संतुलित राहू शकतात, हे एक आश्चर्य आहे। 5. मथुरा येथील संग्रहालयात संवत्सर 84 ची एक पद्मासनस्थ भगवान ऋषभदेवांची मूर्ती आहे। प्रतिमा खंडित आहे। वक्षस्थळी श्रीवत्स चिन्ह, करतलावर व चरणावर चक्र चिन्ह आहे। आसनावर धर्मचक्र कोरलेले आहे। 6. भगवान नेमिनाथांची एक मूर्ती अशी आहे जिच्या उजवीकडे चतुर्भुज व सप्तफणायुक्त नागराजाची प्रतिमा आहे। हातातील नांगराच्या चिन्हावरून ही मूर्ती बलरामाची मानली जाते। 7. प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयात व वसंतगड राजस्थान येथील भगवान ऋषभनाथांच्या मूर्ती सवस्त्र आहेत। पायावर धोत्राच्या घड्या स्पष्ट दिसतात। या मूर्ती 7व्या शतकातील आहेत। 8. धातू प्रतिमेमध्ये जिवंत स्वामींची मूर्ती उल्लेखनीय आहे। ब्रांझ धातूची ही प्रतिमा अकोटा, बडोदा येथे आहे। मूर्ती 7व्या शतकातील आहे। कायोत्सर्ग ध्यानात असलेल्या या मूर्तीवर राजकुमारोचित सर्व अलंकार अर्थात मुकुट, हार, कुंडल, भुजबंध, कंकण, कटिबंध आहेत। 9. यक्ष, यक्षिणी, देवी, पद्मावती यांच्या मूर्ती अत्यंत आकर्षक व कलापूर्ण आहेत। मथुरा संग्रहालयामध्ये जवळजवळ 2 फूट उंचीची अंबिका देवीची मूर्ती आहे। देवी एका वृक्षाखाली सिंहासनावर कमलासनावर बसलेली आहे। मांडीवर लहान मूल आहे। पाठीमागे प्रभावळ आहे। सर्व अलंकार शरीरावर आहेत। 10. कंकाली टिला
मथुरा येथे एक सरस्वतीची मूर्ती सापडली आहे. डाव्या हातात पुस्तक, उजव्या 2 हातात शस्त्रे व एका हाताची अभयमुद्रा आहे. 11. खंडगिरीतील पद्मावती मूर्ती सर्वात प्राचीन समजली जाते. ही मूर्ती अलंकार शस्त्रयुक्त अत्यंत कलापूर्ण आहे. 12. अलीकडेच प्रतिष्ठित झालेल्या बाहुबली कुंभोज, कुंथलगिरी, मुंबई येथील मूर्ती ही कलापूर्ण विशालकाय आहेत. अशा 1 ना 2 लाखो मूर्ती आहेत. त्या अत्यंत कलापूर्ण आहेत. तीर्थंकर, केवली आदींच्या मूर्तीमध्ये वितराग भाव प्रकर्षाने दाखवण्याचा कलाकारांनी यशस्वी प्रयत्न केला आहे. नासाग्र दृष्टी, शांत मुद्रा, विलोभनीय स्मित याकडे पाहिले म्हणजे अहो आश्चर्यम असे म्हणून शिर नत व्हावे, हात आपोआप जुळले जावेत, अशा या मूर्ती भारतीय मूर्तिकलेचे वैभव आहे. यक्ष, यक्षिणी, पद्मावती इत्यादी देवींच्या मूर्ती अलंकारांनी भरलेल्या स्मितहास्ययुक्त आणि अत्यंत सूक्ष्म कलाकृतींनी सजलेल्या आहेत. मूर्तीभोवती नक्षीकाम उत्कृष्ट आढळते. नक्षीकाम सजवताना अनेक चिन्हांचा, पशुपक्ष्यांच्या मनोरम आकृत्या काढलेल्या आहेत. थोडक्यात असे म्हणावे लागते की मूर्तिकलेचे प्रदर्शन न करताना जैनांनी भरपूर सौंदर्याची उपासना केली आहे. त्यामुळेच भारतात तर लाखो मूर्ती आहेतच, पण भारताबाहेर देखील अनेक जैन मूर्तिकला वैभव दाखवित उभ्या आहेत. पृथ्वीच्या पोटात त्या किती आहेत हे सांगणे अत्यंत कठीण आहे. त्या जर बाहेर निघाल्या तर वैभवात अतिशय भर पडणार आहे.